गरमागरम आंबट तिखट रस्सम आणि मऊसूत आणि जाळीदार असे स्पॉन्जी मेंदू वडे. हा हा हा. तर आज आपण बनवणार आहोत साऊथ इंडियन स्टाईल रस्सम वडा, जो रात्रीच्या जेवणासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी एका मिक्सर भांड्यामध्ये आपण 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 टेबलस्पून जिरं, 10 ते 15 काळी मिरी, 1 चमचा धने आणि 1 कांदा ओबडधोबड चिरलेला घ्यायचा आहे आणि हे मिक्सरला बारीकसर वाटून घ्यायचं आहे. हे वाटणाचा उपयोग आपण नंतर करणार आहे. आता एक कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तेल घ्यायचं आहे आणि आपल्याला इथं रसमला फोडणी द्यायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं जिरी मोहरी, थोडंसं हिंग आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालायची आहे आणि ह्यामध्ये वाटलेलं वाटण घालून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, जेणेकरून मसाल्याचा कच्चापणा निघून जाईल. आता ह्यामध्ये 1 ते 2 टोमॅटो बारीक चिरून घालायचे आहे आणि यालासुद्धा हलकंसं परतून घ्यायचं आहे. टोमॅटो आपल्याला जास्त घालायचे आहे कारण हे रस्सम आहे. यामध्ये 2 चमचे चिंचेचा कोळ आणि 1 चमचा गूळ घालायचा आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यामुळे आंबट गोड अशी चव आपल्या रस्समला येते. आता झाकण ठेवून याला 10 मिनिटं असंच ठेवायचं आहे. 10 मिनिटानंतर आपला टोमॅटो जो आहे तो मऊ झालेला आहे आणि सॉफ्ट आणि मशी तयार झालेला आहे. तर आता हे थोडंसं एकदा परतून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये 1 कप तुरीची शिजवलेली डाळ घालायची आहे. हळद घालून ही डाळ शिजवली होती. आता ही व्यवस्थित मिक्स करायची आहे. रस्सम जे आहे ते थोडंसं पातळ असतं, त्यामुळं कन्सिस्टन्सी तुमच्या मनाने तुम्ही ठरवू शकता. आता याच्यामध्ये मी 2 ग्लास पाणी घातलं आहे. 2 ग्लास पाणी घातल्यामुळं हे रस्सम छान असं पातळसर होईल. आता पाणी मिक्स झाल्यानंतर याच्यावरती थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि याला झाकण लावून छान अशी उकळी काढून घ्यायची आहे. 5 मिनिटानंतर आपलं वरण व्यवस्थित उकळलं आहे आणि यावरती थोडीशी कोथिंबीर भुरभुरायची आहे. त्यानंतर याच्यावरती आपण एक छानसा असा तडका तयार करणार आहे. त्यासाठी तडका पॅनमध्ये थोडंसं तेल, मोहरी, हिंग आणि 2 मिरच्या घालायच्या आणि असा तडका त्या रस्समवर लावायचा. इथं आपलं रेस्टॉरंट स्टाईल रस्सम हे तयार झालं आहे. रस्सम तयार झाले. आता वडे तयार करूया. असे मऊ जाळीदार वडे कसे करायचे, चला तर पाहूया. तर त्यासाठी रात्रभर 1 कप उडदाची डाळ भिजत घातली होती. ह्या पद्धतीने रात्रभर डाळ भिजवून घ्यायची आहे. आता ही डाळ आपल्याला पाणी न घालता मिक्सरला अशी बारीक वाटून घ्यायची आहे. एकदम क्रीमी टेक्स्चर आपल्या डाळीला आलं आहे. आता ह्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, कढीपत्त्याची चिरलेली पानं आणि 1 चमचा जिरा घालायचा आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आता ही सगळी जिन्नस एकत्र करून घ्यायची आहे आणि त्याला एकाच डायरेक्शननी फिरवत व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. 5 ते 10 मिनिटं आपल्याला एकदम वेगाने हे फिरवायचं आहे, जेणेकरून आपलं पीठ व्यवस्थित फेटून निघेल आणि आपल्या पिठाचा रंगसुद्धा बदलेल. तुम्ही बघू शकता आपलं पीठ जे आहे ते एकदम व्यवस्थित फेटलं आहे आणि त्याचा कलर पांढरा झाला आहे. आता आपण इथं तेल गरम करायला ठेवलं होतं, तेही मध्यम आचेवरती. आता हात ओले करून वड्याचा गोळा घेऊन सर्व वडे तेलामध्ये हळूहळू सोडायचे आहेत. हे वडे जे आहेत ते आपण फेटल्यामुळं लगेच हातातून निसटतात. 2 ते 3 मिनिटानंतर यांना पलटी करायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा शेकून घ्यायचं आहे. गॅस जे आहे तो आपल्याला मध्यम आचेवर ठेवायचा आहे. अधूनमधून हलवत हे वडे सोनेरी रंगाचे होऊपर्यंत तळून घ्यायचे आहे आणि इथं आपले एकदम स्पॉन्जी, मऊसूत आणि जाळीदार असे मेंदूवडे तयार आहे. हे मेंदूवडे आधीच तयार करून ठेवले तरीही चालतात.
तुम्ही बघू शकता एकदम फुगलेले आणि मऊसूत आणि आतून जाळीदार असे आपले वडे तयार झाले आहे आणि हीच खाड्यावाऱ्यांची ओळख आहे. आता हे वडे सर्व करण्यासाठी एका बाउलमध्ये गरमागरम रस्सम घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे वडे ठेवायचे आहेत. हे वडे सर्व रस्सम शोषून घेतात, त्यामुळं ते खायला एकदम अप्रतिम लागतात. संध्याकाळी स्वयंपाकाचा कंटाळा आला तर हे वडे तुम्ही नक्की बनवून पहा आणि तुमचे रस्सम वडा कसा झाला होता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.